ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनं भीमा नदीच्या पुलावरून सुमारे 25 फूट खोल नदीपात्रात खाली कोसळली। या भीषण अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात रविवार दिनांक 11 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील पंढरपूर टेंभुर्णी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या अहिल्यादेवी पुलावर घडला। करकंब येथील दिनेश दगडू देशमुख यांच्या मालकीचा ट्रॅक्टर असून तो कर्नाटकमधून ऊस तोडणी कामगारांना घेऊन करकंबकडे येत होता। पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरील पुलावर ट्रॅक्टर आणि कंटेनरची DD03P9617 समोरासमोर धडक झाली। धडक इतकी जोरात होती की ट्रॅक्टरसह 2 ट्रॉली व कंटेनर पुलावरून 25 फूट खाली कोसळला। ट्रॅक्टरमध्ये 10 ऊस तोडणी मजूर असल्याची माहिती आहे। त्यामधील 2घांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यामध्ये ट्रॅक्टर चालक अरविंद रघुनाथ काळे राहणार जळोली तालुका पंढरपूर यांचा जागीच मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचा अक्षरशः चेंदा-मेंदा झाला होता। रस्त्यावर रक्ताचा व माणसांचा सडा पडला होता। रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरू होते। मदत कार्यात वैभव भोसले, मुन्ना भोसले यांनी मदत केली। घटनेची माहिती कळताच पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या अपघातामध्ये बया काळे, विनोद गायकवाड, महादेव पप्पू काळे, लक्ष्मीबाई चव्हाण, बाबा काळे, राजा काळे, राजू चव्हाण सर्व राहणार जळोली तालुका पंढरपूर हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघाताची पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे।